गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आपला दुसरा लेसन पाहतोय, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. यामध्ये आपण सुरुवातीला भाग म्हणजे काय व भागांची वैशिष्ट्ये याचा अभ्यास केलेला आहे. तरीही थोडक्यात भाग म्हणजे काय आपण पाहूया. भाग हा काय असतो तर भाग भांडवलाचा एक छोटासा हिस्सा असतो आणि तो भाग हे भागधारकांना कंपनीवरील मालकी हक्क दर्शवत असतात. भागांना एक विशिष्ट मूल्य असते, त्यामध्ये दर्शनी मूल्य, विक्री मूल्य आणि बाजार मूल्य असे वेगवेगळे प्रकार आहेत. तसेच भागधारकांना कंपनीच्या वाटपयोग्य नफ्यातून हिस्सा मिळवण्याचा अधिकार असतो किंवा ते पात्र असतात आणि त्यासाठी त्यांना लाभांश मिळतो. आता आपल्याला त्याच्या पुढचा भाग अभ्यास करायचा आहे, भागांचे प्रकार. कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते आणि त्यासाठी त्यांचे हक्क, लाभ, जोखीम अशा विशिष्ट गोष्टी लक्षात घेतल्या जातात. जे कंपनी ज्या वेळेला भागांची विक्री करत असते त्यावेळेला त्या भागधारकांना जे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळणार आहेत किंवा हक्क मिळणार आहेत, तसेच त्यांना ज्या जोखीमा स्वीकाराव्या लागणार आहेत त्याच्यानुसार त्यांना त्या भागांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. यामध्ये भागांचे दोन महत्त्वाचे प्रकार आपल्याला माहीत आहेत. एक आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे दोन भागांचे महत्त्वाचे प्रकार आहेत. यामधील सगळ्यात अगोदर आपण समहक्क भागांचा अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर आपण समहक्क भागांचे प्रकार लगेच अभ्यासणार आहे आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये जे आहे तो पाठ आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत किंवा उद्याच्या लेक्चरला अभ्यास करणार आहोत. मग पहिला प्रकार आहे समहक्क भाग. भागांचे प्रकारमधला पहिला प्रकार आहे समहक्क भाग. समहक्क भागांना साधारण भाग असेही म्हटले जाते. तसेच समहक्क भागांच्या विक्रीशिवाय कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही. कोणत्याही कंपनीला समहक्क भागांची विक्री करणे आवश्यक असते, त्याशिवाय कंपनीची स्थापना होऊ शकत नाही. कंपनी कायद्यानुसार समहक्क भागांची व्याख्या बघा. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. अग्रहक्क भागधारकांना सर्वच गोष्टींमध्ये अग्रक्रम दिला जातो, तसा अग्रक्रम समहक्क भागधारकांना मिळत नाही. मग ते कोणते असतात अग्रक्रम? तर लाभांश वाटपाच्या वेळेला अग्रक्रम असतो अग्रहक्क भागधारकांना. तसेच भांडवल परतफेडीच्या वेळेला अग्रक्रम दिला जातो. असे अग्रक्रम समहक्क भागधारकांना मिळत नाहीत. याच्यावरून वरील व्याख्येवरून दोन वैशिष्ट्ये पडतात समहक्क भागांची. एक आहे अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. म्हणजे अग्रहक्क भागधारकांचे हक्क जे आहेत ते अगोदर दिले जातात आणि त्याच्यानंतरच समहक्क भागधारकांचे दिले जातात. दुसरा आहे कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. मी सांगितल्याप्रमाणेच कंपनीचं ज्या वेळेला विसर्जन होत असतं त्यावेळेला अगोदर अग्रहक्क भागधारकांना त्यांचे हक्क दिले जातात आणि त्याच्यानंतरच समहक्क भागधारकांचा विचार केला जातो. उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा काय आहे? महत्त्वाचा स्रोत आहे.
कंपनीचा मालकी हक्क हा समहक्क भागधारकांच्याकडे असतो. म्हणजे समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात. त्या भागाबरोबर येणारी सर्व जोखीम ही समहक्क भागधारकांना घेणं आवश्यक असते. म्हणजेच ते त्याबरोबर येणारी जोखीम ही पत्करत असतात. व्यवसायाबरोबर येणारी जास्तीत जास्त जोखीम ते उचलत असतात. जसा व्यवसाय वाढत जाईल तसा त्याप्रमाणे येणारी जोखीम हे समहक्क भागधारक हे उचलत असतात. कंपनी विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदारांची रक्कम प्रथम परत केली जाते व उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. ज्या वेळेला कंपनीचं विसर्जन होणार असतं किंवा कंपनी बंद होणार असते, अशा वेळेला सर्व जे गुंतवणूकदार आहेत कंपनीमध्ये पैसे गुंतवणारे किंवा भांडवल गुंतवणारे, त्यामध्ये आपण बघितलं होतं की भागांचे किंवा मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल असे 2 प्रकार असतात. त्यामध्ये मालकीच्या भांडवलामध्ये भागांची विक्री करून जमा केलेले भांडवल आणि कर्जाऊमधलं कर्जरोखे किंवा वित्तीय संस्थांची कर्जे, बँकांची कर्जे यासारख्या घटकाकडून कंपनी भांडवल गोळा करत असते. मग हे जे घटक आहेत, कर्जरोखेधारक, वेगवेगळ्या संस्थांची कर्जे घेतलेल्या किंवा बँका, या सर्वांची देणी दिल्यानंतर अग्रहक्क भागधारकांचे देणी दिल्यानंतर सगळ्यात शेवटी हा समहक्क भागधारकांचा विचार केला जातो. याच कारणासाठी समहक्क भागधारकांना मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागाचे हक्कदार असे म्हटले जाते. त्यामुळेच समहक्क भागधारकांना कंपनीची जी उर्वरित मालमत्ता आहे किंवा कंपनीचा जो शिल्लक राहिलेले अवशेष भाग आहेत त्या सर्वांचा हक्कदार म्हटलं जातं. मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागाचे हक्कदार असं समहक्क भागधारकांना म्हटलं जातं. यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कारणे लिहा. समहक्क भागधारकांना मालमत्ता व लाभांशाच्या अवशेष भागाचे हक्कदार असे म्हटले जाते. किंवा तुम्ही सहमत आहात का या वाक्यांशी, तर तुम्हाला त्याचं व्यवस्थित उत्तर लिहिता आलं पाहिजे की आम्ही सहमत आहोत आणि मग त्याची कारणे जी आहेत. कारण सर्व गुंतवणूकदारांचे रक्कम परत केल्यानंतर उर्वरित रक्कम जी आहे ती समहक्क भागधारकांना दिली जाते. त्यामुळे त्यांना अवशेष भागाचे किंवा मालमत्ता व लाभांशाचे हक्कदार असं म्हटलं जातं. समहक्क भागधारकांसाठी कोणताही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. म्हणजे कोणतीही कंपनी समहक्क भागधारकांच्यासाठी अशी कोणतीच जोखीम स्वीकारत नाही. म्हणजे त्यांना दिल्या जाणारा लाभांशाचा दरही अस्थिर असतो. तसेच त्यांच्या कंपनीला एखाद्या वर्षी जर नफा नाही झाला किंवा कंपनीला तोटा झाला तर त्याच्याशी समहक्क भागधारकांचा डायरेक्ट संबंध असतो. म्हणजे त्यांना ती जोखीम उचलावी लागते. लाभांशाचा दर नियामक मंडळाने ठरवल्याप्रमाणे दिला जातो. अशा प्रकारे समहक्क भागधारकांचे भाग कंपनीतील चढ उताराशी जोडलेले असतात. म्हणजे समहक्क भागधारकांनी जे भाग घेतलेले असतात ते कंपनीतील चढ व उताराशी किंवा नफा व तोट्याशी संबंधित असतात. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद ते घेऊ शकतात. कंपनी चांगल्या रीतीने यशस्वी झाली तर अशा भागधारकांना, समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा काय असतो, एकदम चांगला असतो. त्यामुळे त्यांना त्यामध्ये फायदा होत असतो. आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मुख्यतः सगळी जोखीम त्यांना पेलावी लागते. पण जर कंपनी अयशस्वी झाली तर येणारी सर्व जोखीम ही समहक्क भागधारकांच्यावर येत असते.
याच कारणामुळे समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असे म्हणतात. कंपनीला जर तोटा झाला किंवा कंपनीमध्ये एखादी अडचण आली तर त्यासाठी समहक्क भागधारक हे जबाबदार धरले जातात. त्यामुळेच समहक्क भागधारकांना साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असं म्हटलं जातं. हाही पॉईंट लक्षात ठेवा. जोड्या जुळवा, रिकाम्या जागा किंवा कारणे लिहा, सहकारण स्पष्ट करा यासाठी विचारला जाऊ शकतो. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असं म्हटलं जातं. समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. म्हणजे कंपनीच्या वेगवेगळ्या सभांना हजर राहण्यासाठी तसेच कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी मतदान करण्याचा हक्क समहक्क भागधारकांना असतो. तसेच सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये समहक्क भागधारक हे काय आहेत ते सहभागी होतात आणि मतदानाचा हक्क बजावत असतात. हे वेगवेगळे हक्क जे आहेत कंपनीच्या मालकांना असतात ते समहक्क भागधारकांना मिळतात. व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडत असतात. कंपनीचे व्यवस्थापन करत असताना आपल्याला हवा असणारा प्रतिनिधी निवडून देण्याचं कार्य ते करत असतात. अशा प्रकारे ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. यामध्ये जोड्या जुळवाला हा प्रश्न येतो. कंपनीचे मालक, त्याला ऑप्शन असतो समहक्क भागधारक, अग्रहक्क भागधारक. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. समहक्क भागधारक हे काय असतात? कंपनीचे मालक असतात. तसेच ह्या पॉईंटवरती बरेच सहकारण स्पष्ट करा याच्यासाठी प्रश्न असतात, तर ते तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. म्हणजे समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात किंवा समहक्क भागधारकांना जोखीम पत्करणारा किंवा साहसी भांडवल, समहक्क भाग हे साहसी भांडवल असं म्हटलं जातं. या प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. याच्यानंतर समहक्क भागांची वैशिष्ट्ये हा पॉईंट आहे, पण तो खूप मोठा असल्यामुळं आपण त्याच्यासाठी वेगळं लेक्चर घेणार आहोत आणि या लेक्चरमध्ये आपण समहक्क भागांचे प्रकार यांचा अभ्यास करणार आहे. कारण 2च प्रकार आहेत आणि थोडक्यात आहेत, त्यामुळे समहक्क भागांचे प्रकार. समहक्क भागांचे प्रकार 2 आहेत. एक आहे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. ज्या समहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क मिळतो अशा भागधारकांना मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित असं हे एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे मतदान करत असताना भेददर्शक किंवा काही हक्क दिले जातात, काही दिले जात नाही, त्याच्यामध्ये भेद केला जातो असे जे भागधारक असतात त्यांना मतदानाचा भेददर्शक हक्कासहित हा दुसरा प्रकार आहे. पहिला बघा, मतदानाचा सर्वसाधारण हक्कासहित. अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मते देऊ शकतात. म्हणजे त्यांनी जेवढे भागांची खरेदी केलेली आहे तेवढ्या भागांच्या प्रमाणात असे समहक्क भागधारक हे काय असतात? मत देऊ शकतात. आणि दुसरा प्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित.
अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 यानुसार सर्वसामान्य भागधारकापेक्षा वेगळे हक्क दिले जातात. ज्यावेळेला मतदानाचा भेददर्शक हक्कासहित समहक्क भागांची विक्री केली जाते किंवा समहक्क भागधारक असतात, त्यावेळेला त्यामध्ये त्या समहक्क भागधारकांना मतदान करताना किंवा लाभांशाचं वाटप करत असताना किंवा कंपनीतील नियम 2014 मधील नियम जे आहेत त्यानुसार जे सर्वसाधारण भागधारक आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे अधिकार हे या भागधारकांना दिले जातात. कंपनी मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. यामध्ये मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित यामध्ये कंपनी मतदानाचा हक्क असलेले सभासद किंवा हक्क असलेले भाग आणि मतदानाचा हक्क नसलेले भाग अशा भागांची सुद्धा कंपनी विक्री करू शकते. आणि अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क असतात. आणि असे जे भागधारक आहेत त्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार असतो किंवा मतदानाचा अधिकार नसलेले पण भागधारक आहेत, तर या भागधारकांना लाभांश वाटप करत असताना अतिरिक्त दरानेही लाभांशाचे वाटप मिळत असते. या ठिकाणी समहक्क भाग म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. तसेच समहक्क भागधारकांना लाभांश आणि भाग भांडवल परतफेड यासाठी काय अग्रक्रम दिला जात नाही. तसेच समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा अस्थिर स्वरूपाचा असतो, तर तो कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. समहक्क भाग भांडवल हे कसले असतं, कायमस्वरूपी व्यवसायामध्ये कायमस्वरूपी असतं आणि ते जोखमीचं भांडवल असतं. आणि समहक्क भागांचे 2 प्रकार पडतात. एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा होता मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. एवढे पॉईंट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आपण थांबूया इथंच. उद्याच्या भागाला समहक्क भागांची वैशिष्ट्ये याचा अभ्यास आपण करणार आहोत.